चकचकीत शहरांपासून दूर निघून जावं असं अनेकदा वाटतं. वास्तविक पाहता तसं शक्य होतंच असं नाही, पण काही काळासाठी का असेना शहरापेक्षा वेगळ्या असलेल्या ग्रामीण जीवनाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. 4-5 तासांचा हा कालावधी तुम्हाला निश्चितच रिफ्रेश करू शकतो. कोल्हापूरपासून अवघ्या 10-12 किलोमीटरवर असलेल्या कण्हेरी मठ या ठिकाणाची सफर तुम्हाला ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कण्हेरी मठ येथील सिद्धगिरी म्युझियम तुमच्या प्लॅनमध्ये समाविष्ट कराच. मोकळी हवा, हिरवागार परिसर आणि शहरातील दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी अशीच ही भेट ठरेल. यासाठी तुम्हाला गाठावं लागेल नाशिकपासून 450 किलोमीटरवर असलेलं कोल्हापूर. कोल्हापूरला पोहोचल्यानंतर तुम्ही कण्हेरी मठ या गावातील सिद्धगिरी म्युझियम पाहण्याचा प्लॅन करू शकता. कोल्हापूरपासून साधारणतः 12 किलोमीटरवर हे म्युझियम उभारण्यात आले आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचा एक नमुना तिथे पाहायला मिळतो. कोल्हापूरहून खाजगी वाहनाने किंवा राज्य महामंडळाच्या बसने तुम्ही येथे जाऊ शकता. इथे पोहोचल्यानंतर तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात ती मेष, सिंह, कन्या अशी 12 राशींची शिल्पे. त्यानंतर एका गुहेसदृश्य भागातून आत जाताच प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषीमुनींचे पुतळे इथे उभारण्यात आल्याचे दिसते. प्रत्येक ऋषींचे नाव, त्यांची विद्या, त्यांचे योगदान यासह आवश्यक ती सर्व माहिती असलेली नसलेली सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिल्पाचा कोरीवपणा आणि सुबकता यामुळे हे पाहताना अर्धा ते पाऊण तास कसा निघून जातो हे कळत देखील नाही. या गुहेतून बाहेर पडताच तुम्ही दोन्ही बाजूला समोर दिसतं ते हिरवगार शेत आणि या शेतात काम करणारे माणसं. इथूनच सुरू होतो तो खरा ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास. हळूहळू या माणसांच्या जवळ जाताच आपल्या लक्षात येतं की ही माणसं नसून माणसांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. धान्यांची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया या प्रतिकृतीमधून दाखवण्यात आली आहे. याच सोबत शेतांमध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोर, लंगडी, सूरपारंब्या हे खेळ यांचे प्रत्यक्ष दर्शन घडवणाऱ्या या प्रतिकृती जिवंत वाटाव्यात इतके बारकावे यामध्ये टिपले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे काम यांची ओळख करून देणारा असा हा म्युझियममधील भाग आहे. आपण एका खेडेगावात उभे असल्याचा अनुभव येतो. 12 बलुतेदार ही समाज व्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले तरीही बलुतेदारी म्हणजे काय, तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह यांची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे इतकी जबरदस्त कामगिरी शिल्पकारांनी केलेली आहे. हे म्युझियम पाहताना जणू आपण जिवंत कारागिरांच्या घरीच जाऊन पाहतोय असा भास होतो. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही ते पाहायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतातील घराच्या प्रतिकृतीही विलोभनीय आहेत. म्युझियम पाहण्याच्या सुमारे 1 तासाच्या या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा भास होतो. या ठिकाणी 4ही वेद, आयुर्वेद यावर आधारित शिल्पे लक्ष वेधून घेतात. मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे 200 देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना या मठाच्या वतीने करण्यात आली आहे.